बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. आपण निसर्ग संवर्धनाच्या गप्पा मारतो, निसर्गातील सुखाच्या दिवसांच्या आठवणीत रमतो. पण आपल्याला निसर्ग किती जाणवतो, कळतो आणि त्यासाठी आपण काय करतो याची उत्तरं तुम्हालाही ठाऊकच आहेत. आज आपण निसर्ग संवर्धनातील निसर्गाने न केलेली पण पुरुष सत्ताक व्यवस्थेमुळे निर्माण झालेली निसर्ग रक्षणातील स्त्री पुरुष तुलना जाणून घेऊयात. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षीचा निसर्ग संवर्धन जगतातला ऑस्कर, ग्रीन ऑस्कर विटली अवॉर्ड 2 भारतीय परवीन शेख आणि बरखा सुब्बा या महिलांना मिळालाय. तर विशेष म्हणजे यांच्यासोबतच कॅमरून देशाच्या मरीना कामेनी, झिम्बाब्वे देशाच्या मोहर एंजल्स, इक्वाडोर देशाच्या पाउला सांगोलकी, तर विटले गोल्ड अवॉर्ड इंडोनेशियाच्या फरविजा फरान अशा वेगवेगळ्या देशातील 4 महिलांना पुरस्कार मिळालाय. असे एकूण 6 महिला मानकरींना हा पुरस्कार मिळालाय. तर घानाचे ईसा सेदू हे एवढे एकच या पुरस्काराचे पुरुष प्रतिनिधी. म्हणजे निसर्ग संवर्धनातील पुरुष महिला रेशो पाहिला तर 1:6 आहे. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना. राजकीय प्रतिनिधित्व, समान वेतन, लिंग समानता, उच्च श्रेणी नोकऱ्यांमध्ये पुरुष महिला तफावत, स्त्री पुरुष लोकसंख्या, पुरुष महिला यांच्यावर होणारे अत्याचार, पुरुष महिला यांनी केलेले गुन्हे, घर बाहेरच्या कामातील जबाबदाऱ्या अशा सर्व क्षेत्रात महिलांना कमजोर, अकार्यक्षम, कमी पात्रतेच्या समजल्या जाणाऱ्या घटकातील आणि निसर्ग संवर्धनासाठी पृथ्वी वाचवणाऱ्या हिरोज मधील रेशिओ हा उलटा आहे, नाही? आणि हाच फरक आहे. पहिल्यांदा स्त्रीने बीज रोवून शेती सुरू केली आणि आता शेवटचं बी वाचवण्याची तिची जबाबदारी आहे असं ती झटतीये. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी हे आपण गृहीतच धरत आलोय. पण जिने निसर्गावर एकंदरीतच प्रेम कसं करावं, सहानुभूती, सहनशीलता, संवेदन क्षमता, आयुष्य जगण्याची सहजता शिकवली, ते पुरुष पैसा, सत्ता, पावर याच्या हव्यासापोटी निसर्ग वाचवण्याच्या शर्यतीतून काढता पाय घेत आहेत. पुरुष सत्ताक मानसिकतेतूनच निसर्ग संवर्धनाची ही असली कामं बायकांची. म्हणून यातही पुढारी आणि सामान्य लोकही पुढाकार घेताना फारशी दिसत नाहीयेत. आपण विकासाच्या गप्पा माराव्या, त्यासाठी लाखो झाडे तोडावी, स्वतःला हुशार, गरिबांचा मसीहा, लोकांचा कैवारी समजावं. आणि म्हणूनच पुरुष हे अकलेचे तारे आणि झाडेच तोडू शकतात, महिलांसारखं काही निर्माण करू शकत नाहीत. पण किमान निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करण्याची मानसिकता त्यांची दिसत नाहीये. हेच निसर्ग संवर्धनासाठी दिल्या जाणाऱ्या ग्रीन ऑस्कर मध्ये असलेल्या पुरुष महिला यांच्यातील 1:6च्या रेशोवरून दिसून येते. आणि यामुळेच जग उद्धारण्यासाठी, सावरण्यासाठी ती स्वतःच सज्ज आहे. सध्या मे महिना सुरू आहे, सूर्य आग ओकत आहे. या प्रचंड उन्हाळ्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात गारवा अनुभवायला गेलं पाहिजे असं आपल्या सर्वांनाच वाटतं. कडक उन्हाळा जाणवायला लागला की थोड्या वेळासाठीच का असेना आपण झाडाच्या गर्द गार सावलीच्या शोधात असतो. घरी गेले की आहेच फॅन, कूलर किंवा एसी. ही आपली तहान लागली की विहीर खोदायची, तोपर्यंत पाण्याचा ऱ्हास करायचा ही आपली जुनी सवय. तीच भूमिका आपली निसर्गाबाबत आहे. उन्हाळा आला की आपल्याला थंड हवेचे ठिकाण हवे, पावसाळा आला की पावसाळी बेडक्यांसारखं सह्याद्रीत फिरायला जायला हवं. तेच काय ते निसर्गाचा आस्वाद घेणं. निसर्गाच्या सानिध्यातील 4 सुट्टीचे दिवस. सध्याच्या नव्या जगातील आपली ही नवी जीवनरीत पाहता तेवढाच काय तो निसर्ग आपल्या आयुष्यात उरलाय. 4 दिवस निसर्गाचे आणि वर्षभर भकास उदास परिसरासोबत आपण ऍडजस्ट केले. म्हणूनच ग्रीन ऑस्कर सारखे अवॉर्ड्स, त्यातील महिलांचा सहभाग, नेतृत्व आपल्याला जाणीव करून देतात की निसर्ग काही 4 दिवसाची चांदणी नाही, ते रोज जगावं, आयुष्यभर जपावं अशी सोबत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच सकलमला सबस्क्राईब करा.